प्रभात विद्यार्थ्यांनो, मला वाटते की पोर्शन जो आहे तुमच्या तो लक्षात आलाय काय काय आहे ते. आता आपण उपयोजित लेखनमधला निबंध लेखन बघूया. त्यातलं प्रसंग वर्णन मला वाटते घेतलेलं आहे भाग्यश्री मिसने. ओके, थोडंसं निबंध लेखनबद्दल रिव्हिजन करूया जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. बघा, आता निबंध म्हणजे काय, तर निबंध म्हणजे बांधणं, गुंफणं आणि जुळवणं. आपल्या भावना, कल्पना आणि सर्जनशीलता यांचा आविष्कार शब्दांकित करणं म्हणजे निबंध लेखन. तुम्ही निबंध लिहिता म्हणजे काय करता, तुमच्या भावना प्लस कल्पना, तुमच्या जे इमॅजिनेशन असतात ना ते तुम्ही एकत्र बांधता ना. बघा, शब्दाचा अर्थ कळतो का, म्हणजे निबंध लिहितो विचार करून, कल्पना करून. बरोबर ना. निबंध काय आपण घरातून पाठ करून येत नाही. अगदी माझी आईसारखा जरी निबंध असला तरी आपण काय पाठांतर करत नाही ना. मग तुमच्या भावना त्यात असतात, तुमच्या कल्पना असतात आणि काहीतरी सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन लिखाण करण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करता. म्हणजे मला तर असं वाटतं की निबंध लिहिताना तुम्ही लेखकच असता, लेखक आणि लेखिका. बरोबर ना. ते लिहिताना ते तुमचं लिखाण असतं, समजते. आणि ते म्हणजे निबंध. आणि निबंध लिखाण करणं ही एक कला आहे. लक्षात येते का. तर निबंध लिखाण करणं ही कला आहे. तर निबंध लिखाण करताना किती मार्काला आहे, आता यावर्षी तुम्हाला माहिती आहे 8 मार्काला निबंध आहे. आत्तापर्यंत 5 मार्काला तुम्ही निबंध लिहिलेले आहेत, परंतु आत्ता मात्र काय आहे, तुम्हाला 8 मार्काला निबंध आहे. आणि त्यामुळं तो विचार करून लिहायचा आहे, कल्पना छान असायला पाहिजे आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे, काहीतरी वेगळे विचार मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आता निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यायची बघा, योग्य विषयाची निवड, विषयानुरूप मांडणी, मुद्देसूदपणे मांडणी, नवा विचार, सुविचार, सुभाषित यांचा उल्लेख आणि शुद्ध लेखन. ह्या 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3 विषय दिलेले असतात, पण तुम्ही योग्य विषय निवडला पाहिजे. असा विषय निवडायचा की ज्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त लिहू शकताय. लक्षात आलं. ते निवड झाली की विषयानुरूप मांडणी, तुम्ही आधी मनातल्या मनात पॉईंट्स तयार करायचे, बरोबर आहे, आणि त्या मुद्द्यावर लिखाण करत जायचं. एक 6-7 पॉईंट्स मनात तयार करायचे, त्याप्रमाणे पॅरेग्राफ करायचे आणि लिहित जायचं. मुद्देसूद मांडणी पाहिजे, म्हणजे एखाद्या मुद्द्याला सुरुवात झाली तर तो मुद्दा पॉईंट पूर्ण व्हायला पाहिजे स्टुडंट्स. नवा विचार, थोड्या नवीन कल्पना पण त्यामध्ये पाहिजेत. बरं, लक्षात येते. आणि सुविचार आणि सुभाषित, सुभाषित म्हणजे आपण म्हणी वगैरे, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ह्या ज्या गोष्टी, शब्दसंपत्ती म्हणून जास्त की नाही, ते आणि सुविचार यांचा उल्लेख असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध लेखन पाहिजे. अजूनही बरेच स्टुडंट्स मला पहिली वेलांटी देतात, मला दुसरी वेलांटीच यायला पाहिजे आणि ला पहिलीच वेलांटी यायला पाहिजे. लक्षात आलं. तर शुद्ध लेखन महत्त्वाचं आहे. प्रश्न 5 मध्ये हे आहे बघा, लेखन कौशल्य. 100 ते 120 शब्दामध्ये लिहायचे. 8 गुण आहेत. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक, या 3 पैकी एक लिहिणं अपेक्षित आहे. एकच लिहायचं आहे मात्र. कुणीही गडबड करून काही गरज नाही 2-2 लिखाण करण्याची. हे 3ही विचारले जाणार आहेत. त्यापैकी तुम्हाला एका विषयावर निबंध लिहायचा आहे. प्रसंग लेखनबद्दल सांगून झालेलं आहे भाग्यश्री मिसकडून. आता आत्मकथन बघूया आपण. एखादी सजीव आणि निर्जीव वस्तू स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींचे आणि आपल्या सुखदुःखांचे कथन करत आहे अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे आत्मकथनपर लेखन होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मवृत्त, आत्मनिवेदन अशी नावे दिलेली आहेत. आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी बघा, सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार करावा. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घ्यावा. आता पहिलं बघूया मुद्दा जरा. सर्वसमावेशक म्हणजे काय, चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात ना आपल्या जीवनामध्ये, चांगलं आणि वाईट. तुम्हाला जर तुमच्याबद्दल लिहायला सांगितलं तर तुम्ही काय सांगणार, काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चांगल्या आहेत, काही वाईट गोष्टी पण आहेत. लक्षात आलं. तसंच निर्जीव गोष्टींच्या बाबतीत विचार करायचा की चांगलं आणि वाईट दोन्ही लिहायचं. त्यांच्या भावना, सुखदुःख, निर्जीव जरी असल्या तरी त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जे सुखदुःख आहे, त्यांचे उपयोग, त्यांचं कार्य हे स्वतःचं कार्य आहे असं समजून लिहायचं स्टुडंट्स. ती वस्तू आपण स्वतः जाऊ तशी कल्पना करायची. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडावी. आणि ती लिखाण करताना मनोरंजन पण व्हायला पाहिजे थोडंसं. समजलं. संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत पाहिजे, म्हणजे मी, मला, माझे असं पाहिजे याला लिखाण.
लक्षात आलं. आता समजा जर का पुस्तकाचे आत्मवृत्त असेल तर मी पुस्तक आहे, मग माझं नाव काय, म्हणजे पुस्तकाला काहीतरी नाव असतं की नाही, कुठल्या तरी विषयाचं असतं की नाही. मग पुस्तकाचं कार्य तुम्हाला माहिती आहे, चांगलं काय कार्य तुम्हाला माहिती आहे, तेच वाईट पण माहिती आहे. लक्षात येते की नाही. जे चांगल्या कुठल्याही गोष्टी, टेबल असू दे, फळा असू दे, झाड असू दे, चांगल्या पण गोष्टी माहिती आहेत, वाईट पण गोष्टी माहिती आहेत. लोक कसा विचार करतात त्या बाबतीत तेही तुम्हाला माहिती आहे. फक्त ते लिखाण करताना ते स्वतःचं आहे असं समजून जायचं, म्हणजे आत्मकथन. आत्मवृत्त, मनोगत वगैरे सगळे शब्द दिलेत बघा त्यांनी. समजते. तर मी पुस्तक बोलत आहे किंवा पुस्तकाचं आत्मवृत्त आलं तर मी असं यायला पाहिजे, मी, मला, माझे, अशी प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये लिखाण यायला पाहिजे. लक्षात आलं. माहिती लिहायची नाही. झाडाचे मनोगत असेल तर झाडाची माहिती लिहायची नाही. आता इथे एक उदाहरण आहे ते बघूया आपण. मी आरसा बोलतोय, म्हणजे खालील मुद्द्यांच्या आधारे आरसा या घटकाचा आत्मवृत्त लिहा. परीक्षेमध्ये मुद्दे येणार नाहीत, फक्त टायटल येणार. पण इथे मुद्दे आहेत ते स्पष्टीकरण मी करते आणि मग तुम्हाला लक्षात येईल की निबंध लिखाण करताना काय विचार करायचा. समजते. आता इथं मी आरसा बोलतोय म्हणजेच आरशाचे आत्मवृत्त, म्हणजेच आरशाचे मनोगत. लक्षात आलं. तर हे मुद्दे असे परीक्षेत येणार नाहीत, फक्त टायटल येणार आहे. फक्त या मुद्द्यानुसार तुम्ही कसा विचार करायचा ते मी या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही तसाच विचार करा कुठलाही विषय आला तरी. निर्मिती आणि शोध. आता आरशाचं घेऊयाच आपण. आरशा पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय आलं पाहिजे की माझी निर्मिती कशी झाली. मग सगळ्यांना माहिती आहे काच आणि पारा एकत्र आणून त्याची निर्मिती होते, त्याचा शोध. मग आता ते इथं फक्त मुद्दा एवढाच लक्षात ठेवा. कुठल्याही विषयाच्या बाबतीत तसंच लिहायचं. त्याच्यानंतर काय आहे, शास्त्रीय कारण. त्याला काहीतरी शास्त्रीय कारण असतं की नाही. आता पुस्तकाचं झालं, झाडाचं झालं, तरी पण म्हणजे झाडाचं शास्त्रीय कारण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, झाडं कशी वाढतात वगैरे. मग पहिल्यांदा निर्मिती आणि शोधच्या मुद्द्यावर लिहायचं कुठलाही विषय असला तरी. त्याच्यानंतर शास्त्रीय लिहायचं. त्याच्याकडे बघा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे समाज, माणसं म्हणूया, आमच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातनं पाहतात. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर आपलं महत्त्व सांगायचं. मग मी विषय कुठलाही असू दे म्हणून मी सांगते, आपलं महत्त्व सांगायचं. लक्षात आलं. आता झाडाचं महत्त्व मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्यामुळं तुम्हाला फळं मिळतात, माझ्यामुळं तुम्हाला फुलं मिळतात, लाकूड मिळतं, असं लिहायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याच्या मनाचा आरसा. आता इथं आरशाशी संबंधित आहे त्यामुळे त्यांनी कल्पनात्मक लिहिलेलं आहे, म्हणजे अशी कल्पना करून लिहिले. पण समजा पुस्तकाचं असेल तर पुस्तकाच्या बाबतीत काय लिहिणार, मीच त्यांचा खरा मित्र आहे असं लिहिणार की नाही. आणि वाटणारा आनंद आणि खंत. नेहमी काय होतं ना, मी तेच मगाशी पण सांगितलं तुम्हाला, चांगलं आणि वाईट. म्हणजे आरशाच्या बाबतीत म्हणाल तर आनंद काय आहे की मी सगळ्यांच्या उपयोगी पडतो. बाहेर जात असताना सगळेजण माझ्याकडे पाहतात, का तर त्यांना टापटीप व्यवस्थित दिसावं बाहेर वाटत असतं, आणि म्हणून मला खूप आनंद होतो की माझ्यामुळं. आणि माणसाला चेहरा कुणामुळं मिळतो बघायला, आरशामुळं, म्हणजे माझ्यामुळं लोकांना लोक कशी दिसायला ते कळतं. आणि खंत काय मग आता की काही लोक काय करतात, आरसा स्वच्छ करत नाहीत, आरसा स्वच्छ पुसत नाहीत. म्हणजे लक्षात आलं की नाही. तर किंवा बरेच जण जनरली स्त्रियांना सवय असते बघा, टिकली तिथंच लावायची आणि मग ते चिकट होतं, मग त्यावेळी माझा विचार करत नाहीत. म्हणजे जे काही खेद आहे, जी काही खंत आहे ती लिहायची. मग आता पुस्तकाच्या बाबतीमध्ये काय चांगलं काय असणार आहे की माझ्यामुळं ज्ञान मिळतं, माझ्यामुळं भरपूर विज्ञानामध्ये प्रगती झाली, माझ्यामुळं हाऊसवाईफ असणाऱ्यांना, गृहिणी असणाऱ्यांना सुद्धा काय होतात, रेसिपीज वगैरे कळतात, म्हणजे मी सगळ्या स्तरातल्या लोकांना उपयोगी पडतो. आणि खंत काय असणार, पण आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे सगळेजण मोबाईलचा वापर करतात आणि मला मात्र अजिबात माझ्याकडे बघत नाहीत. माझ्या शरीराला एक प्रकारची जाळी आहे, उपयोगी लोकांना गरज आहे त्यांनाही देत नाहीत. मी मुद्दाम इथे ॲट ए टाईम 2-3 विषय घेते. कुठलाही विषय घेतला ना स्टुडंट्स, परत एकदा सांगते, ह्याच मुद्द्याने लिहायचं तुम्ही. म्हणजे पहिल्यांदा निर्मिती आणि शोध, काही ना काही रसा पुस्तक म्हणा, झाडाची निर्मिती काय सगळ्यांना माहिती आहे. लक्षात आलं. त्याचं कारण शास्त्रीय, समाजातल्या माणसांचा दृष्टिकोन समजते, मग स्वतःचं महत्त्व, मग त्याच्याबद्दल कल्पना करून थोडंसं त्या अनुषंगानं लिहायचं. आणि वाटणारा आनंद आणि खंत दोन्ही लिहायचं. लक्षात आलं. आत्मकथन म्हणजे काय. आता मात्र मी निबंध हे निबंध तुमचे झालेले आहेत, ॲक्च्युली नवीन नाही आहे स्टुडंट्स. तुम्हाला 6वीपासून मला वाटते मराठीत झालेलं आहे, 7वी 8वी 9वीत सुद्धा झालेलं आहे की आत्मकथन.
मग आत्ता मी जनरली काहीही शिकून झालं की तुम्हाला माहिती आहे की सरावासाठी मी काहीतरी देत असते, पण आत्ता का देत नाही, कारण परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे. लक्षात आलं की नाही. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन माझा ऐकलात तर परीक्षेच्या वेळेला त्याचा उपयोग होईल, म्हणून हा रिव्हिजन म्हणूनच ऐका आत्ता. आणि जर तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही लिहा निबंध, काही प्रॉब्लेम नाही. मग आता कुठला विषय लिहायचा बघा तुम्ही, पुस्तकाचे आत्मवृत्त, झाडाचे आत्मवृत्त, किंवा बैलाचे आत्मवृत्त, सजीव पण मुक्या प्राण्याचे सुद्धा कैफियत वगैरे येऊ शकतं बरं का, मनोगत वगैरे, किंवा फळाचे आत्मवृत्त, शाळेचे आत्मवृत्त, कितीतरी विषय आहेत. कुठल्याही एका विषयावर तुम्ही सराव करू शकता. समजलं तुम्हाला. आता नंतरच्या तासाला अजून एक आपण जरा थोडंसं ह्याचा घ्यायचा एक निबंधातला प्रकार, आणि मग मला वाटते सगळं झालेलं आहेच, पण मी रिव्हिजनमध्येच घेते. वैचारिक किंवा कल्पनात्मक निबंधाचा प्रकार आपण नंतर बघूया. ओके, धन्यवाद.